हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार. तर आज आपण बघत आहोत द मॅजिक बुकमधील 14वा दिवस, जे आपण एव्हरीडे टास्क करत आहोत आणि त्याचे मॅजिकली चेंजेस आपल्या आयुष्यात घडवून आणत आहोत. तर आज आपण जी जादू बुकमधील जी प्रॅक्टिस होती, जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस आहे ती आपण एव्हरीडे करत आहोत आणि त्याचे रिझल्ट आपण आणत आहोत. तर आजसुद्धा आपल्याला आजचा जो टास्क आहे तो समजून घ्यायचा आहे. त्या अगोदर प्रकरणामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स दिले आहेत ते तुम्हाला मी समजावून सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला टास्क करण्यासाठी इझी जाईल आणि आपण ते इझी वे म्हणते ते इम्प्लिमेंट करू शकू, राईट. तर आता आपण बघत आहोत 14वा दिवस. त्यामध्ये प्रकरणाचं नाव आहे अनुभवा जादूचा दिवस. तर आता तुम्हाला वाटेल की जादूचा दिवस काय असेल, तर ऑब्वियसली आपण जे ग्रेटफुल कृतज्ञता करत आहोत त्याच विषयी आहे. ओके, तर अनुभवा जादूचा दिवस. त्यामध्ये एक थॉट दिलेला आहे, तो म्हणजे हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. हेतुपूर्ण शब्दामध्ये जादू ही सामावलेली असते. दीपक चोप्रा डॉक्टर आणि लेखक आहेत ते. तर त्यानंतर आहे तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, ते अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं. आपण जे की सकाळी उठल्यानंतर ग्रेटफुल होत असतो, उठल्यानंतर लगेच देवाचे धन्यवाद मानतो की माझ्याकडे ह्या वस्तू आहेत. ओके, आणि लिहतसुद्धा आहोत आपण एव्हरीडे 10 वाक्य. ओके, तर कृतज्ञ राहायला हवं. तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुम्ही तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करा. तो प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे अशी कल्पना करा. आज आपल्याला दिवसभरामध्ये कुठले कार्य करायचे आहेत आणि त्या जे काही आपलं डेली रुटीनचं जे काही भाग आहे, कुठल्या ड्युटीवर जायचं आहे, कामं करायचे आहे, कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे, तर ते अगोदरच सक्सेसफुल पार पाडलं असं आपल्याला कल्पना करायची आणि तो अनुभवण्यापूर्वीच तो छान आहे हे असं म्हणून आभारी आहे हे जादूचे शब्द बोलायचे आहे. तर त्यामध्ये दिवसाबद्दल आधीच तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने, जसं दिवस निघाला आणि हा दिवस माझा खूप आश्चर्यमय रित्या खूप मॅजिकली असा परिपूर्ण पडला आणि माझे सगळे जे कामं आहेत ते सक्सेसफुली पार पडले, त्यासाठी मी खूप 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 आभारी आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा दिवसाबद्दल आधीच जेव्हा कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या सिद्धांतानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असं समजून तुम्ही त्याबद्दल आभार मानले, तर दिवसभरात तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव येतील. ओके, तर असं करायचं आहे. आणि जर तुम्हाला कधी एखादी दिवस वाईट जात आहे, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे नाही घडलं किंवा निगेटिव्ह गोष्टी म्हणजेच होतात कधी कधी, तर ते काय आहे, आपण आधीच ग्रेटफुल नाही आहोत आणि ते जादूचं काय आहे, कृतज्ञता जेव्हा आपण फील करतो तेव्हा ती गोष्ट आश्चर्यमयकारकरित्या ती अगोदरच कृतज्ञता असल्याने ती गोष्ट आपल्याकडे आकर्षून येत असते. पण जर तसं केलं नाही तर तुम्ही तो काळ जरा आठवून बघा, ज्यावेळी तुमची चिडचिड होतं, असंतुष्ट वाईट मनस्थितीचे जागं व्हायचं. दिवसाची सुरुवात अशी झाल्याने दिवसही वाईटच जायचा, एकामागून एक गोष्टी बिघडत जायच्या. दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतीयुक्त आश्चर्याने खचून जाऊ उद्गारायचं की तुमचा दिवस वाईट गेला. जसं काही हा वाईट अपघातानेच वाईट गेला असं तुम्हाला वाटायचं, पण ते तसं नाही. तर तुमच्याच वाईट जाण्याचं एकमेव कारण म्हणजे तुमची मनस्थिती सकाळपासून वाईट होती. त्या वाईट मनस्थितीमुळे दिवसभरात एकामागून एक गोष्टी बिघडत गेल्या. वाईट मनस्थितीचं तुम्ही सकाळीच जागे झाला, तोही काही अपघात नव्हे. याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना नकारात्मक विचार करत झोपी गेला होता. कदाचित तेच तुमच्या लक्षातही आलं नसेल. म्हणूनच जादूच्या दगडाची कृती रोज रात्री तुम्हाला करायला सांगितली आहे. तुम्ही सगळ्यात शेवटी करण्याचं कारण हेच आहे की झोपी जाताना मनात चांगले विचार जर बाळगून तुम्ही झोपी गेले तर रात्री जादूच्या दगडाची कृती आणि सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजतात. याच्यासाठीच करायची आहे की जेव्हा आपण सकाळलाच उठल्यानंतर जेव्हा आपण फर्स्ट डोळे उघडतो आणि त्याबद्दल आजचा दिवस मला दाखवला त्याबद्दल थँक्यू सो मच. माझे श्वास चालू आहे त्यासाठी थँक्यू सो मच. माझ्या आईवडिलांसाठी ज्यांच्याकडून मी या जगात आले थँक्यू सो मच. माझ्याकडे असणाऱ्या
प्रत्येक अन्न, पाणी, निवारा, वस्त्र यासाठी थँक्यू सो मच. जेव्हा आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञता करतो तर दिवससुद्धा मॅजिकली चेंज जातो, कारण तसा ओरा क्रिएट करतो कृतज्ञतेचा. तसे व्हायब्रेशन आपण कृतज्ञतेचं हे एक आहे की आपले व्हायब्रेशन हे हाय होता रिझल्ट येणे मस्ट आहे. ओके, त्यासाठी आपल्याला रात्रीला मॅजिक स्टोनची प्रॅक्टिस आहे, जादूच्या दगडाची कृती, सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद. या दोन्हीही कृतीमुळे रात्र आणि सकाळी तुमची मनस्थिती चांगली राहते. तुम्ही दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्ही कृतीतून करता येतात. तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे. तुमची मनस्थिती तत्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी गोष्ट देऊ शकेल, कोणती गोष्ट देऊ शकेल असं मला वाटत नाही. त्यानंतर तुमचा दिवस जादूचा करायचा असेल तर तुम्ही कामांसाठी बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक काम, हे मी अगोदरच सांगितलं की प्रत्येक कामाची लिस्ट आपण करतो तेव्हा ते काम योग्यरित्या झालं त्यासाठी आभार मानायचे आहे. तर तेच इथं सांगितलं आहे, तुमचं प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे याची कल्पना करा आणि त्या कामासाठी आभारी आहे हे शब्द बोला. तुम्ही दिवसभरात काय काय कामे करायची याची रोजची रोज यादी लिहून काढायची. यादी लिहिणारी व्यक्ती असाल तर ती रोज बघत जा आणि लिहत जा. त्यातील प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजून कृतज्ञता फील करा. ही जादूची कृती मनातल्या मनात किंवा कागदावर लिहून केली तरी चालेल. ओके, त्यानंतर तुमचा जादूमय दिवस जाण्यासाठी तुम्ही सकाळी नवीन दिवसाला समोर जाण्यासाठी जागे झालात. एकतर अंथरुणातच किंवा आंघोळ करत असताना, शॉवर घेत असताना, कपडे घालून तयार होत असताना दिवसभरात तुम्हाला काय काय करायचं आहे याची उजळणी तुम्हाला सकाळलाच करायची आहे आणि ते कामं योग्यरित्या पार पडले यासाठी कृतज्ञता द्यायची आहे. राईट, प्रत्येक काम अत्यंत चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजून तुम्हाला आभार मानायचा आहे. ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीलाच अगदी सकाळीच करायची आहे, एकाच सत्रात तुम्हाला करायची आहे. हे मात्र लक्षात ठेवा. मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करायचं आहे याचं तुम्हाला नियोजन करायचं आहे, म्हणजे लिस्ट तयार करायची, एक टू डू लिस्ट तयार करायची आहे. घडणाऱ्या प्रत्येक योजनेला किंवा घडणाऱ्या घटनेला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या याबद्दल तुम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्हाला उच्चारायचे आहेत. ओके, प्रत्येक अनुभवानंतर तुम्ही जर मोठ्याने आभारी आहे असं म्हटलं तर जादूची कृती आणखी शक्तिशाली ठरेल. पण हे शब्द मोठ्याने म्हणण्याची परिस्थिती जर नसेल तर ते मनातल्या मनात देखील तुम्ही म्हणू शकता. दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी, घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून झाल्यानंतर जादूच्या कृती शेवटी आज मला कळणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा. लेखिका सांगतात, स्वतः प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभार मानते. परिणामी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही ऐकायला मिळालेल्या नव्हत्या एवढ्या महत्त्वाच्या बातम्या मला कळायला लागल्या. एका दिवसानंतर दुसरा दिवस, एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा, एक नाही, दोन नाही, महत्त्वाच्या बातम्यांचा सुद्धा नुसता वर्षा व्हायला लागला. प्रत्येक वेळी महत्त्वाची बातमी कळली. मी ही हर्षित होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायचे, कारण या बातम्या येण्यापूर्वीच मी कृतज्ञतेच्या जादूची शक्तीचा वापर केला आहे हे माहीत असायचं. या आणखी कृतज्ञतेमुळे महत्त्वाच्या बातम्या येणं सुरू राहिलं. तुम्ही यापूर्वीच कधी ऐकली नसेल इतकी महत्त्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळावी असं वाटत असेल तर माझे अनुकरण करा आणि माझ्या पावलावर पाऊल टाकत चला असं लेखिका सांगत आहे. म्हणून आपल्याला कामाची टू डू लिस्ट करायची आहे, ती योग्य प्रकारे पार पडली याच्यासाठी आभारी आहे हे शब्द वापरायचे आहेत. आता बघूया जादूची कृती क्रमांक 14 म्हणजे आजचा टास्क, अनुभवा जादूचा दिवस. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. वरदानांची यादी म्हणजे जे फर्स्ट दिवशी आपण 10 ग्रॅटिट्यूड लिहिले तसेच वेगवेगळे आपल्याला एव्हरीडे 28 दिवसापर्यंत लिहायचे आहे, ते ग्रॅटिट्यूड लिहायचं. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय काय कामे करायची आहेत म्हणजे टू डू लिस्ट याचं नियोजन करा. प्रत्येक योजना किंवा घटना चांगल्या प्रकारे घडली आहे असं समजून आभारी आहे असं म्हणा आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने कार्य करून ते पार पडली यासाठी आभारसुद्धा मानायचे आहे. दिवसाच्या शेवटी प्रत्येक गोष्ट नीट झाल्यामुळे घडून आल्याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहात, आभारी आहे असं म्हणत आहात असं करायचं आहे. तुमच्या दिवसभराच्या सगळ्या योजना हुशारीनं पार पाडल्याबद्दल स्वतःला कृतज्ञता म्हणजे स्वतःसाठी कृतज्ञता द्यायची आहे की तू खूप चांगल्या प्रकारे
आजचे कामं जे होती ते वेळेवर पार पाडलीस आणि योग्यरित्या पार पाडली, त्यासाठी मी तुझे खरोखर आभार मानते असं स्वतःलाच म्हणायचं आहे, स्वतःला शाबासकी द्यायची आहे. ओके. व्यक्त करून झाल्यानंतर जादूची कृतीचे सांगताना आज येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणायचं देखील आहे. आणि देन आपली डे 2ची प्रॅक्टिस मॅजिक प्रॅक्टिसची होती, मॅजिक स्टोनची, ती आज रात्री म्हणजे रोज आपण झोपताना जे जादूचं पत्र दिवसभरामध्ये जे काही गोष्टी चांगल्या घडल्या त्या सांगत असतो ते प्रॅक्टिस करायची आहे. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असं म्हणा. हे झालं डे 14चं टास्क. तर या पद्धतीने तुम्हाला आजचा टास्क कंप्लीट करायचा आहे आणि टास्क कंप्लीट करून झाल्यानंतर पॉझिटिव्ह कमेंटसुद्धा करायचं आहे. ओके. आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कुणीही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं, त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू. मी त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू सो मच.